नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतो आता क्षणाच्या जळगावमधल्या रावेर इथल्या ब्रेकिंग न्यूजने. जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेड गावात घडलेल्या घटनेत 3 संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयित आरोपींनी बलात्कार करण्याच्या उद्देशाने या 4 अल्पवयीन मुलांची निर्घुणपणे हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार वैद्यकीय अहवालात या मृत्युमुखी पडलेल्या 4 अल्पवयीन मुलांमधील 14 वर्षीय मुलीवर लैंगिक संशयित आरोपीकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आणि या घटनेतील ही आत्ताची सर्वात मोठी घडामोड, ही अपडेट आपण बघतो. जळगावमधल्या रावेर इथल्या बोरखेडमध्ये हे हत्याकांड घडलेलं आहे. 4 लहान मुलांची हत्या करण्यात आलेली. एक 14 वर्षांची मुलगी जिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आणि त्यानंतर तिची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. 3 संशयित आरोपी जे होते त्यांनी याबाबत आता गुन्ह्याची कबुली दिली. बोलूयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण हाटोळा आपल्याबरोबर तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात. लक्ष्मण, तू दिघावकर साहेबांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला, जे तिथले पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी तू बोलण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी असं स्पष्ट केलेलं आहे, आपण बघतोय की थोड्याच वेळात याबद्दल पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी काय नेमका कुठपर्यंत हा सगळा तपास आलेला आहे याबद्दलची माहिती देण्याकरता ते पुढे येतील. बोलूयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, पोलीस पत्रकार परिषद घेऊन याबद्दलचा तपास केव्हा स्पष्ट करणार आहे? लक्ष्मणशी आपला संपर्क होईलच. लक्ष्मणशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू, कारण लक्ष्मण आपल्यापर्यंत याबद्दलच्या सगळ्या घडामोडी पोहोचवतोय. अगदीच जर आपण बघितलं तर थोडं सकाळी आज गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणी पोलिसांशी चर्चा केली आणि त्यातनं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवला जाईल. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या खटल्यावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ज्या 4 अल्पवयीन मुलांची हत्या ज्या 3 संशयितांनी केलेली आहे, ज्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे, त्यांनी या प्रकरणात गुन्ह्यांची कबुली देखील दिली आहे. 14 वर्षांची मुलगी होती या 4 जणांमध्ये, या 4 मुलांमध्ये, जिच्यावरती त्यांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रयत्नांना त्यांनी त्या मुलीची हत्या केली आणि इतर 3घांची हत्या केल्याचं कळतंय आणि कुऱ्हाडीने ही सगळी हत्या करण्यात आली. बोलूयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? कारण पोलिसांनी असं म्हटलं होतं किंवा यातले जे मुख्य पोलीस अधिकारी आहेत दिघावकर यांनी देखील स्पष्ट केलं होतं की लवकरच आम्ही माध्यमांशी संवाद साधू. कुठपर्यंत तपास आला? खरं तर जळगाव पोलिसांनी अतिशय मोठ्या शिथापीनं हा तपास केलेला आहे आणि या तपासामध्ये धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सदर घटनेमध्ये जे 4 जण मृत्युमुखी पडले होते त्यातली जी 14 वर्षाची मुलगी आहे तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशानं या 3 संशयितांनी या 4 जणांची निर्घुणपणे हत्या केल्याचं समोर येत आहे. या प्रकरणाचा जो अहवाल आहे, वैद्यकीय अहवाल आहे लैंगिक अत्याचाराचा, तो अद्यापर्यंत पोलिसांच्या हवाली आलेला नाही, पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. त्यामुळे या घटनेमध्ये बलात्काराचा जो कलम आहे तो अद्यापर्यंत दाखल केलेला नव्हता. मात्र थोड्याच वेळामध्ये पोलिसांकडनं हा बलात्काराचा कलम जो आहे तो दाखल करून याबाबतची सविस्तर माहिती आणि अधिकृत माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. मात्र न्यूज 18 लोकमतला जी माहिती मिळालेली आहे, अधिकृत सूत्रांकडनं जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशानंच ही घटना घडलेली आहे आणि ही घटना ज्या वेळेला घडली रात्री 11 वाजेची ही घटना होती. या घटना ज्या संशयित आरोपी पकडण्यात आलेले आहे या आरोपींमधला एक आरोपी जो आहे तो या मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा मोठा भाऊ आहे, ज्याने आपल्याच मित्राला आपल्या घरातल्या कुटुंबातील सदस्यांवर घरामध्ये हे 4 जण एकटे आहे अशी माहिती दिली होती आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली होती. मात्र या घटनेमध्ये मित्रानेच आपल्या मित्राचा घात केलेला आहे आणि मित्राच्या बहिणीवरती आणि तिच्या 3 भावांची हत्या करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस तपासामध्ये जे आहे ते समोर येत आहे आणि याच बाबतची पत्रकार परिषदेत अधिक माहिती जी आहे ती थोड्या वेळात मिळेल. मात्र अतिशय धक्कादायक अशा प्रकारची ही घटना आहे, मानवतेला काळीमाग फासणारी घटना आहे आणि या संपूर्ण घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा जो आहे तो हादरलेला आहे. महाराष्ट्राला देखील या संपूर्ण घटनेमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. मात्र या घटनेमध्ये जे 3 आरोपी पोलिसांनी पकडलेले आहे या 3 आरोपितांना संशयित आरोपितांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या मुलांच्या या आरोपीच्या आईवडिलांनीच केलेली आहे. 3 आरोपी पकडण्यात आलेले आहेत, साधारण यांची वय काय असावीत? असं कळतंय की ते अल्पवयीन आहेत, हे कितपत खरं?
निश्चित हे तीनही आरोपी जे आहेत ते पोलीस तपासामध्ये त्यांनी अद्यापर्यंत तरी अल्पवयीन दाखवलेले आहे। एका आरोपी जो आहे त्याचं वय 16 वर्ष, एकाचं 15 वर्ष आणि एकाचं 16 वर्षाच्या आसपास वय आहे, अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। आणि विशेष म्हणजे हे सर्व आरोपी जे आहे ते ज्या मुलांची हत्या करण्यात आली त्याच हत्या करण्यात आलेल्या मुलाच्या मोठ्या भावाचे मित्र आहे आणि त्यांनीच ही कृत्य केलेलं आहे। मध्यधुंद अवस्थेमध्ये त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशानं हे 3 जण ह्या घराच्या ठिकाणी आले। घराचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या मुलीने दरवाजा उघडला नाही, म्हणून ह्या आरोपींनी जे आहे खिडकीत मधून आतमध्ये प्रवेश करून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला विरोध केला म्हणून कुऱ्हाडीच्या साहाय्यानं या मुलीची हत्या करण्यात आली। आणि त्याच वेळेला घरात असलेले जे 3 लहानगे मुलं आहे ते देखील झोपेतनं जागे झाले आणि ते जागे झाल्यानंतर आरडाओरड त्यांनी सुरू केला, मात्र हा पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून या आरोपींनी त्या तिघाही मुलांची धारदार शस्त्राने निर्घुणपणे हत्या केली। दृश्य जर आपण बघितली तर अतिशय मन हेलावून टाकणारी आहे। संपूर्ण घर जे आहे आपण बघितलं ते रक्ताच्या थारोळ्यात आहे, भिंतींवरती देखील अक्षरशः रक्ताचे शिंतोडे उडालेले आहे आणि अतिशय मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची ही घटना आहे। म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना आहे। मागणी केली जाते या सगळ्याच्यात लक्ष्मण की जे यातले आरोपी आहेत ज्यांनी हत्येची कबुली दिली आहे, आता ते अल्पवयीन आहेत हा एक वेगळा मुद्दा, पण यामध्ये कायद्याच्या दृष्टीने आणि त्यांनी केलेलं कृत्य लक्षात घेता त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती केली जाते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पण आपण जाणून घेऊयात नेमकं काय घडलं। जळगाव जिल्ह्यातील रावेर हत्याकांड यामध्ये पकडण्यात आलेल्या संशयित आरोपी त्यांच्या पालकांनी या घटनेत आपल्या मुलांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आणि त्यांनी केलेलं कृत्य धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणार आहे अशी देखील संशयित आरोपी आणि त्यांच्या आईवडिलांनी न्यूज 18 लोकमतला बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। रावेरमध्ये जी घटना घडली त्या घटनेमध्ये जे 3 संशयित आरोपी पोलिसांनी पकडलेले आहे, ज्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, त्यांचे वडील आई आपल्यासोबत आहे। त्यांना ह्या घटनेबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडनं विचारून घ्या। त्यांचेच मुलं ह्या घटनेमध्ये आरोपी आहे, त्यांना शिक्षा व्हायला हवी का असं आपण त्यांना विचार। क्या लगता है आपको उन्हें सजा होनी चाहिए? तो व्हायलाच पाहिजे ना, काय उसने करा तो व्हायलाच पाहिजे सजा। सजा नहीं भेटली तो कोई सुधरेगा क्या? सही है कि नहीं कि गलत बोल रहा? हाँ, सजा व्हायलाच पाहिजे, नहीं तो आज उनको सजा नहीं देंगे अपन तो दूसरा भी करने को तैयार रही कि गलत बोल रहा? हाँ, सही बोल रहा कि नहीं? सजा तो भेट्याशिवाय रहने की। कौन सी सजा मिलनी चाहिए उनको? तुम बोलो वो काय, हम जहाँ बोले वो वहाँ तैयार है, तुमको गलत नहीं बोल क्या है? हम तो ऐसे को तो फांसी भी दिया था चलती मेरे को तो, काय गलत नहीं बोल रहा। आपण बघतोय की अशा प्रकारे आरोपीचे हे वडील आहे आणि त्यांनी देखील अतिशय संतप्त भावनेने प्रतिक्रिया दिली आहे की फाशीची शिक्षा दिली तरी देखील मान्य असेल, कारण हे कृत्यच तितकं दुर्दैवी आणि निंदनीय आहे। त्या मुलाची आई देखील आपल्या सोबत आहे। आरोपींच्या या 2 आरोपींच्या 2 आहेत नातेवाईक आई आहेत, त्यांना विचारूया क्या लगता है आपको उनको सजा होनी चाहिए? काय भी करू, सजा करू तेवार ने काय भी कर, मैं अकेली बाई काय करती? उन्होंने जो किया वो केस आपको क्या लगता है उसकी? मैं काय कोई दम मैं अकेली बाई जात केस करत कसा भी करू तुम बाई की मायकी सुन्यांनी ती मैं काय करलं? मुलांनी जे काही कृत्य केलं त्या कृत्याबद्दल काय वाटतं? त्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला? हो, शिक्षा द्यायला पाहिजे। काय शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना? आता मी काय सांगून देऊ? नाही, तुम्ही मुलाची आई आहात, इतके दिवस मुलाला आपण आपलं समजतात आणि आपलाच मुलगा असं काही कृत्य करतोय हे बघून आपल्याला कसं वाटतंय? काय शिक्षा व्हायला हवी? काही बी शिक्षा द्यायला पाहिजे त्याला। मुला जे अल्पवयीन आरोपी पोलिसांनी पकडलेले आहे, ताब्यात घेतले आहे, त्या आरोपींचे आई आणि वडील आपल्यासोबत होते। त्यांच्या या प्रतिक्रिया आहे, ज्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहे, ज्या प्रत्येक नागरिकाच्या प्रतिक्रिया आहे, त्याच प्रतिक्रिया यांच्या आहे। या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली तरी देखील वाईट वाटणार नाही, कारण त्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे आणि निंदनीय आहे। हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, रावेर। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे शरद पवारांच्या दौऱ्याबद्दलची की येत्या 10 दिवसात पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी अशी देखील शरद पवारांनी मागणी केली आहे। अतिवृष्टीच्या संकटात खंबीर राहू,
आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. संकट काळात तुमची ताकद महत्त्वाची आहे. आज उस्मानाबादमध्ये शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तूर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मर्यादा आहेत. कधी न भरून येणारं नुकसान झालेलं या संकटामध्ये खचून न जाता एका धीरानं सगळ्यांनी एकजुटीनं त्याचा सामना करावा आणि तो सामना करावाच लागेल असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचं शरद पवारांनी शेतकऱ्यांना सांगितलं. मी आत्ताच आपल्या खासदारांना सांगितलं की 10 दिवसामध्ये आपण दिल्लीला जाऊ, देशाच्या प्रधानमंत्र्यांची गाठ घेऊ. त्यांच्याकडून या सगळ्या संकटाला फक्त सास्तूरचाच प्रश्न नाही, महाराष्ट्रात जिथे जिथे घडलंय त्या ठिकाणी एक वेगळी मदत ही केंद्राने दिली पाहिजे, हा आग्रह त्यांच्याकडे करू. पुढे पाहूयात. आज शरद पवारांनी आज दिवसभरात विविध ठिकाणी भेट देऊन झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांना पवारांपर्यंत पोहोचता झालं नाही. अशा शेतकऱ्यांनी आपल्या भावना रडत कशा मांडल्यात बघूयात. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. आज दिवसभर शरद पवार यांनी मराठवाड्यातील तुळजापूर आणि लातूरच्या काही भागातील पिकांच्या नुकसानीचा पाहणी केलेली आहे. आणि आताही करजखेड्याच्या चौकामध्ये आपण बघतोय की शरद पवारांच्या गाड्यांचा मोठा ताफा जो आहे करजखेड्याहून परत येतो. त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी त्यांनी बोलणी केलेली आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी जी आहेत पिकांची जी नासाडी झाली ती पिकाच्या नासाडी सुद्धा पवार साहेबांना दाखवलेली आहे. आपण बघू शकतो की सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालेला त्यांचा दौरा आतापर्यंत सुरू आहे. मात्र आता यानंतर हा दौरा संपणार आहे आणि ते आता चाललेले आहेत तुळजापूरला मुक्कामी. आता लोक आपण बघू शकतो लोक कशा पद्धतीने प्रत्येक चौकामध्ये लोकांना शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की नेमकं शरद पवार साहेब काय बोलतील किंवा काय आश्वासन देतील का. एकंदरीतच अनेक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी बघितलेल्या आहेत, ऐकून घेतल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांची निवेदनं त्यांनी घेतलेले आहेत. काही शेतकरी आपल्या सोबत आहेत चौकावर, आपण त्यांच्याशी जरा बोलणं करूया. बाबा काय झालं का पवार साहेबांशी बोलणं त्यांच्यासमोर? इथं गाडीचं उभा केली नाही, थांबली नाही गाडी? नाही, तुमची बोलायची इच्छा होती आमची. काय सांगायचं होतं त्यांना? काय सगळं उगवून आले साहेब, सगळं काय सुद्धा नाही बघा. होऊन गेलं सगळं. काय तुमचं मागणं काय? आता मला माहिती आहे तुम्हाला रडू येऊ लागलं कारण आम्ही फिरतो दिवसभर. शेतकऱ्यांचं फार वाईट अवस्था झालेली, शेतकऱ्यांच्या शेतात काय नाही राहिलेलं. काय ते शासन पण काय बोलायचं होते तुम्ही शरद पवारांना? काय बोलायचं सांगायचं? नुकसान झाले. तर तुम्ही प्रयत्न केला त्यांना बोलायचा, भेटायचा? केला पण काही काही हे कर. बाबा तुम्ही ना थोडं समोर, तुम्ही पण भेटले का? बघितलं त्यांना? बघितलं नाही. काय बोलणं झालं त्यांच्या? नाही. थांबले नाही तर काय बोलतो? अच्छा, थांबायला पाहिजे साहेब थांबले नाही तर काय बोलावं साहेब? काय बोलायचं काय होतं? आम्हाला काय सोयाबीन आपलं वाहून गेलं, सगळं उगवून गेलं, काढायला शेतकऱ्याची परेशानी झाली, बेजारी झाली, शेती घासून गेली, उसळ घासून गेली, लाखो रुपयाचं नुकसान झालं, जनावरं गेली, ढेगारं काढून ठेवली गेली वाहून. काय करणार त्याला? तुमचं बोलणं आता साहेबांपर्यंत पोहोचलं नाही. साहेबच थांबले तर आम्ही बोलायचं काय? साहेब खाली गेले, खालून आली. डोळ्यामध्ये आज पाणी आहे कारण त्याच्या शेतातलं सगळं पीक सडून गेलेलं आहे. जी शेती होती ती शेतीतली माती खरडून गेलेली आहे, माती जागेवर राहिलेली नाही. त्यामुळं निश्चितच आपण ह्या काकांचे अश्रू, या शेतकऱ्याचे अश्रू राज्य सरकारपर्यंत पोहोचतील, शरद पवारांपर्यंत पोहोचतील, उद्धव ठाकरेपर्यंत पोहोचतील. आणि एकंदरीतच जे आहे शेतकऱ्यांना आता कशा पद्धतीची मदत दिल्या जाईल किंवा या दौरे आले आणि गेले असंच होईल का खरंच शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल हा मोठा प्रश्न आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर. बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता या क्षणाला उस्मानाबादमध्ये आहेत आणि तिथल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सिद्धार्थ, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा, शरद पवारांनी म्हटलंय की केंद्राकडे ते पाठपुरावा करतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आहे कारण राज्य सरकारला मर्यादा आहेत. पण आता मुद्दा असा आहे यापुढे की शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरलेलं नाही आहे. केव्हापर्यंत ही सगळी प्रक्रिया पार पडू शकते आणि केवळ या सगळ्या याच्यामध्ये हा दौराच राहणे म्हणजे मिळवलं?
विशाल, मूळतः हे काय दौरे सुरू झालेले सत्ताधारी पक्षाचे असतील, मुख्यमंत्र्यांचे असतील, विरोधी पक्षनेत्याचे असतील, हे दौरे उशिरा सुरू झालेले आहेत आणि आतापर्यंत शेतकऱ्यांनी धीर सोडलेला आहे. कारण मागच्या 3 महिन्यापासून शेतकऱ्यांचं नुकसान सुरू झालंय ते अद्याप सुरू आहे आणि शरद पवारांनी आज दौरा केला. आजही मोठ्या प्रमाणात पाऊस तुळजापूर परिसरामध्ये पडलेला आहे. शरद पवारांनी जसं म्हटलं की केंद्राकडूनही मदतीची गरज आहे, मी पंतप्रधानांना भेटेल. एक महत्वाची शंका यामध्ये मला अशी वाटते की केंद्र सरकारकडे राज्य सरकार बोट दाखवते आणि राज्य सरकारकडे केंद्र सरकार बोट दाखवते. या टोलवाटोलीमध्ये यंदाही शेतकरी तसेच राहतील की काय अशी परिस्थिती आहे. मात्र शरद पवारांनी आज जवळपास 10 ते 12 गावांना भेटी दिल्या, अनेक चौकामध्ये उभा राहिलेल्या लोकांशी त्यांनी संवाद साधलेला, अनेक शेतकऱ्यांची त्यांनी निवेदनं घेतली. रस्त्यात शेतकरी झालेल्या पिकांची नासाडी दाखवण्यासाठी पिकं हातात घेऊन उभी होती. मात्र सगळ्या शेतकऱ्यांना शरद पवारांशी भेटता आलं नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. एक तर कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी शरद पवार स्वतः सूचना देत होते, नागरिकांना शेतकऱ्यांना जवळ येऊ नका, मास्क बांधा, एक वेगवेगळ्या सूचना ते देत होते. मात्र प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. मात्र ज्या शेतकऱ्यांना पोहोचायचं होतं, खरंच मनापासून समस्या मांडायची होती, त्या शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता नाही आलं. असाच आपल्याला आता जी बातमी आपण दाखवली त्यामध्ये शेतकरी रडत रडत बोलत होते. अनेक शेतकऱ्यांना शरद पवारांचा एक मानसिक आधार वाटतो, शेतीतल्या जाणकार नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते आल्यामुळं आपल्याला काही पदरात पडेल अशी त्यांची आशा निर्माण झाली होती. मात्र पवारांपर्यंत पोहोचता आलं नाही, याचं दुःख त्यांना. मात्र शरद पवारांनी गांभीर्याने शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. आता तुळजापूरच्या सर्किट हाऊसवर आहे मी आणि या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, ह्या लोकांची सगळ्यांची बैठक आता या ठिकाणी सुरू असणार आहे. एकंदरीतच दिवसभरामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांचा संवाद साधलेला आहे. मात्र तुम्ही जसं म्हटलेलं विशाल की हे दौरे फक्त दौरे कागदोपत्री राहू नये, कारण शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांच्या सगळ्या शेतीतली माती निघून गेलेली आहे, शेती नाहीशी झालेली आहे, पिकं नाहीशी झालेली आहे. पुढं जगायचं कसं? त्यामुळं शेतकऱ्यांसोबत आता केंद्र सरकार का राज्य सरकार हा दुजाभाव न करता दोन्ही सरकारांनी जे आहे शेतकऱ्यांच्या हातात लवकरात लवकर मदत दिली पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये सण आहेत किंवा शेतकऱ्यांच्या शाळांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे आणि लग्नाचे आता सीझन सुरू होतील, शेतकऱ्यांच्या मुलाबाळीच्या लग्नाचे प्रश्न निर्माण होतील. मला एक भीती वाटते की मागच्या वेळेस दुष्काळाच्या वेळेस असंच शेतकऱ्यांनी काही महिने धीर काढला, नंतर मात्र शेतकऱ्यांच्या लगातार आत्महत्या झाल्या. आता जर शेतकऱ्यांच्या हातात लवकर मदत नाही पडली तर मला हीच भीती वाटते की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची शृंखला सुरू होते की काय. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. तसं होऊ नये, कारण राज्य सरकार प्रयत्नशील आहे केंद्राकडनं जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या संदर्भात, पण राज्य सरकारनेही काही प्रमाणात आता या क्षणाला पुढाकार घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण ही सगळी प्रक्रिया लवकरात लवकर व्हायला हवी, कारण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत जय हिंद सन्मान विशेष को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक, असोसिएट स्पॉन्सर 22 सोप. यामध्ये सुभेदार शंकर मेंगरे यांची वीरगाथा आणि अभिनेता सयाजी शिंदे यांचा सैनिकांना सलाम. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.